दोन मुख्य अस्त्र म्हणजे बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेल्यात पहिल्या 4 षटकांच्या खेळीसाठी. 4 षटकांची ही मॅच राहील आणि प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट नक्कीच तुम्ही पंचांशी करू नका, कारण कालच्या दिवसामध्ये असं कृत्य झालं होतं. पंचांकडे जेव्हा तुम्ही अपील करताना तेव्हा अपील जर पंच फेटाळत असेल आणि पंच उचलून धरत असेल तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. त्या कारणाला खऱ्या अर्थाने वादग्रस्त करू नका आणि पंचांना समवेत जर नक्कीच तुम्ही वादग्रस्ताची भूमिका एखादा खेळाडू करत असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने आराखडा जर आमच्या आयोजकांनी घेतला गेला तर त्या टीमला बाद सुद्धा केले जाईल. ही सूचना नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 षटकांची मॅच 20 मिनिटांमध्ये नक्कीच तुम्हाला मॅच कव्हर करावी लागेल. या गोष्टीची दखल टीमच्या कॅप्टनने घ्यायची आहे. आई गावदेव वालशिने आणि त्यांच्या अगेच असेल संजय स्पोर्ट्स सावत बॅटिंग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. रोहित आणि जयेश ही आघाडीची जोडी टीम आई गावदेव वालशिन टीमच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये सुमारे 8 वाजता बॉल पहिला पडला होता. तो बॉल डॉट आला होता. 8:05 पहिला चौकार या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दाखवला गेला. आणि आता या मॅचची सुरुवात करण्यासाठी रोहित आणि जयेश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खऱ्या अर्थाने कॅप्टनचं ओपिनियन होतं की आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, आमच्याकडे बॅटिंग अटॅकसुद्धा चांगला आहे. त्या धावसंख्या आम्ही खऱ्या अर्थाने डिफेन्स करू आणि चेस करण्याची सुद्धा आम्ही क्षमता ठेवतो ते सांगितलं गेलं टीम साबाच्या कॅप्टनने. आणि पहिला गोलंदाज त्या ठिकाणी किरण होत्या तयार. पहिलाच बॉल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल डावखुरी आताचा बॉलर लेग स्टंपवरती बॉल होता त्या ठिकाणी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील क्वाडबी यांची पंच सहमत नाही आहेत परंतु इम्पॅक्ट वाईड बॉलचा पडेल आणि पहिला बॉल इथनं अतिरिक्त फेकत असताना गोलंदाज किरण. कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला. सांगितलं गेलं की ज्या अर्थाने पहिली फिल्डिंग करू, पहिल्या फिल्डिंगमध्ये कमी धावसंख्या खऱ्या अर्थाने आम्ही खर्च करू आणि दुसऱ्या सेशनमध्ये त्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. तो प्रयत्न ना सुरुवातीला होता किरणचा, परंतु आशिषचा किरण ज्या किरणवरती पहिल्या 6 चेंडूचं भवितव्य सोपवलं गेलं. पहिला पाहिलं गेलं तर लेग स्टंपवरती बॉल होता आणि पंचाने लगेच दर्शवलं गेलं की इट्स वाईट बॉल. डावाची सुरुवात वाईट बॉलने झाली आहे. लेफ्ट आर्म राऊंड होते. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू. टॉस केला गेला चेंडू अगदी जवळून. रोहित होते त्या ठिकाणी आणि रोहितला खऱ्या अर्थाने आता बीट करत असताना व्हाईट बॉल नंतर किरण. रणनीती साप आहे. षटक क्रमांक पहिला आहे मॅन्डेटरी पॉवरचं षटक. 2 फिल्डर बाहेर आहेत. त्या अनुषंगाने अतिरिक्त जास्त धावसंख्या आपल्याला खर्च करायच्या नाहीत. पहिला बॉल वाईट गेला तसाच दुसऱ्या बॉलवरती चांगला बॉल आणि डॉट फेकत असताना किरण. अजूनही तशा रीतीने बॉलला सातत्याने उचली दिली जाते परंतु गती व्यवस्थितरित्या आहे. टप्पा व्यवस्थित होता. गतीमध्ये नियंत्रण होतं परंतु जी दिशा होती ना त्या दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाही किरण. आणि या षटकामधला हा दुसरा बॉल वाईट बॉलचा रेशो जेवढा तुम्ही कमी कराल ना तेवढा समोरच्या संघाला बेनिफिट कमी मिळेल. षटकार चौकार जरी आला तरी हरकत नसतो. वाईट बॉल नो बॉल हे परवणे असतात. या खऱ्या अर्थाने ना एक्स्ट्रा धावसंख्या जोडण्याची खऱ्या अर्थाने मुभा देता तुम्ही समोरच्या टीमला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शफल झाले. बॅकवर्ड स्क्वेअर एकला फिल्डर नाही. इनफिल्डचा पुरेपूर फायदा. फिल्डर वळतात त्या ठिकाणी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरचे. अगदी शेवटच्या क्षणाला नक्की 3 टप्प्यावरती बॉल अडवला गेला. मिळती 2 धावसंख्या आणि या 2 धावसंख्येने टीमचं खातं आता अखेरकार बॅटच्या साह्याने उभारलं जात आहे फलंदाज रोहितच्या माध्यमातून. रोहित आणि जयेश आहे. बॉल अगदी पाहिला गेला. शफल झाले. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्टमध्ये होते. डीपमध्ये फिल्डर नव्हते. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. फायदा उचलायचा होता परंतु व्यवस्थित बॅटवरती मिडल नव्हता हा चेंडू. त्या अनुषंगाने धावसंख्या 2 आल्या आणि धावसंख्या 4 या आकड्यावरती टीमची टोटल. प्रथम बॅटिंग करते टीम आई गावदेवी वालशिन. राऊंड द विकेट निकट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले. जागा बनवली होती. कव्हरला नक्कीच खेळायचं होतं परंतु पॉईंटला हा बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल मिळते आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक आता असेल जयेशकडे. रूपांतर मोठ्या फटक्याने नक्कीच करायचं होतं परंतु पाहिलं गेलं ऑप्शनवरती बॉल आहे. बॅकफुटला जसे गेले कट केला गेला. पॉईंट आणि जी कव्हरची गॅप होती तिथनं हा बॉल ॲक्युरेटली मधनं काढायचा होता. गॅप शोधली नाही. पॉईंटच्या फिल्डरने चेंडू फील्ड केला गेला. एक सिंगल आली आणि टीमची धावसंख्या तब्बल 5 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झाल्यात. 3 चेंडूमध्ये 2 चेंडू वाईड आहेत. म्हणजे ते 2 चेंडू ना आता गाळण्याचा प्रयत्न किरणला करावा लागेल. फिल्डिंग पोझिशन सुरेखरित्या आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये एक फिल्डर जो डीपमध्ये पाहायला मिळतो आणि एक फिल्डर लॉंग ऑनला. लेफ्ट हँडर बॅट्समॅन इथनं मिळू शकते सफलता. सॉफ्ट डिसमिसल. अगदी बॉल हवेमध्ये संचार करत होता. शॉटमधल्या कव्हरने नक्कीच जे फिल्डिंग जे जाळं ज्या ठिकाणी रचलं होतं त्या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून झेल स्वीकारली गेली. 5 या आकड्यावरती पहिला गडी बाद परतावा लागेल जयेशला मैदानाच्या बाहेर.
सुंदर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जसे गेले ऑफस्टमवरती बॉल पिच होता आणि लेफ्ट हँडर बॉलर म्हटलं गेलं तर एक नॅचरली लेग ब्रेक असतो. पडल्यानंतर लेग ब्रेक तर नव्हता, परंतु सरळ बॉल ट्रॅव्हल होत होता ऑफस्टमच्या खऱ्यातने थोडासा बाहेर. कट करण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर होते ज्या ठिकाणी अगदी उपस्थित बॉलवरती त्यांची नजर होती. स्वीकारत असताना पहिली झेल, धावसंख्या 5 या आकड्यावरती पहिला ब्रेक थ्रो त्या ठिकाणी मिळवत असताना गोलंदाज किरण. वाईट बॉल जरूर आले किरणच्या षटकामध्ये. एक फटका मिसटायमिंग सुद्धा झाला. तो बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, त्या बॉलवरती दुहेरी आल्या आणि स्ट्राईक जशी रोटेट आपल्याकडे मिळाली ना, मोठा फटका कन्वर्ट त्यांना नक्कीच करायचा होता. परंतु लेफ्ट हँडर बॉलर त्यासमोर उजव्या हाताचा फलंदाज होता. कट करण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेला, बॉलवरची गती ओळखू शकले नाही. कॅच झाली. 5 या आकड्यावरती पहिला ब्रेक थ्रो किरणच्या खात्यामध्ये. कमलेश यावेळेला उचलला गेला फुल लेंथ बॉल इनफिल्डच्या वळून काढण्याचा प्रयत्न. पाठमोरे फिल्डर डोक्यावरती रेड कॅप, एक टप्पा घेतला गेलाय, अडवला गेलाय चेंडू अगदी लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकत नाही, कारण खूप वेळ होता या 2 धावसंख्या बनवण्यासाठी. त्या 2 धावसंख्या बनवल्या गेल्या. बॅकफुटला जसे गेले ना, त्यांनाही माहिती आहे पिच बॉल आहे, इनफिल्डचा पुरेपूर फायदा उचलायला हवा. इनसाइड आउट फटका खेळला गेला. त्या ठिकाणी बॉल डीपमध्ये आला लॉंग ऑफला, परंतु मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी थोडीशी मेहनत केली गेली. डीपमध्ये गेले, बॉल कलेक्ट केला गेला आणि या 2 धावसंख्या खात्यामध्ये जोडल्या जातात रोहितच्या आणि टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 7. निसटला गेला बॉल हातामधून. कालच्या दिवसामध्ये तुम्ही 6 डेड बॉल पाहिले गेले. टीमची धावसंख्या 7. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक किरणचं. शॉर्ट बॉल होता, फायदा उचलायचा होता. पंच काय दर्शवतील याच्यावरती लक्ष अजूनही केंद्रित आहे आमचं. यस, नो चेंडू. हाईट फॅक्टर जास्त होतं, तेच पंचाने सांगितलं गेलं की अगदी जास्त टॉस झाला चेंडू, त्या अनुषंगाने हाईट फॅक्टर जास्त मिळालं गेलं. कोणतीही मुभा नव्हती फलंदाजाला खेळण्यासाठी आणि पंचांनी दर्शवलं गेलं की हाईट फॅक्टर जास्त आहे आणि हा खराब चेंडू. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा. याच्यानंतर सुद्धा बॉलला नक्कीच तुम्ही राईज करू शकत नाही हे सांगत असताना पंच. टीमची धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपाने वाढती आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती. फिल्डिंग पोझिशन सुरेख आहे, कारण सातत्याने तुम्ही पहिल्या षटकामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑनला फिल्डर पाहता, परंतु एक फिल्डरना स्क्वेअर लेगला डीपमध्ये ठेवला गेला किरणनं. बॉल चांगला आहे, नो चेंडू होता, त्याच्यावरती फ्री हिट आला होता. कोणत्याही प्रकारची मुभा या ठिकाणाहून मिळून दिली नाही किरणने. आणि पहिलं षटक जे यशस्वी व्हायला हवं होतं ना, ते षटक यशस्वी किरण याचं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेटसुद्धा आली, 2 बॉल वाईट जरूर त्याने हाताळले गेले, परंतु फक्त 9 धावसंख्या खर्च करत असताना एक स्वप्नबद्ध सुरुवात त्या ठिकाणी करत असताना टीम संजय स्पोर्ट्स आवाज. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आल्यात आणि खेळाडू कक्षामध्ये विनंती करेन, त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये कोणताही प्रेक्षक वर्ग नकोय. जे खेळाडू नक्की झोन कक्ष आहेत त्याच्यामध्ये कोणताही प्रेक्षक वर्ग आम्हाला नकोय. ही पंचांची खऱ्या अर्थाने आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विनंती करेन, खेळाडू कक्षामध्ये आम्हाला कोणताही प्रेक्षक वर्ग नकोय. संदीप गायकवाड सर आणि हरीश कराळे सर नक्कीच यांचं शुभागमन झाले. कालच्या दिवसामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे नक्कीच पंचांची भूमिका तुम्ही पाहिली गेली. कालच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले अकबर मणियार. आजच्या दिवसामध्ये JP पॅनलचे सर्व तुम्हाला जय पवार सर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आल्यात. त्या ठिकाणी किरण होते पहिल्या षटकासाठी. यशस्वी हे षटक राहिलं. 2 बॉल वाईट जरूर आले, परंतु एक महत्त्वाची विकेट त्यांना मिळाली गेली. रॉयल डकवरती बाद झाले जयेश. त्याच्यानंतर कमलेश मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती दाखल झाले. कैलाश पाटील षटक क्रमांक 2साठी. समोर असतील रोहित. ओव्हर द विकेटने उचलायचा प्रयत्न. ऑन साईडला मिड विकेटला बॉल धाडला गेलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन. छोट्या बॅकलिपने नक्कीचा फटका खेळला गेला. जसा बॉल बॅटवरती आणायचा होता तसा व्यवस्थित इथे आला नाही. मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. बॉल अडवला गेला, बॉल उचलला गेला, फेकला गेला स्ट्रायकर एंडवरती यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि टीमची धावसंख्या आता तब्बल 10 या आकड्यावरती पोहोचत असताना षटक क्रमांक 2 चालू आहे. 6 चेंडूमध्ये फक्त 9 धावसंख्या खर्च केल्या गेल्या होत्या किरणने. कैलाश पाटीलला नंबर 2च्या गोलंदाजीसाठी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं आणि पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल.
बॅकफुटला गेले, जागा बनवायची होती, यष्टिरक्षक बीट झाले. लॉंग स्टॉपला हा बॉल, सरळ नशिबाची साथ आणि धडक देत असताना लॉंग स्टॉपला चेंडू सीमारेषी पार, हा चौकार. टीम वालशिन क्रिकेट संघाला ऑन साईडला बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही आहे, हलकंसं कनेक्शन होतं बॉल आणि बॅटचं. उचलला जातं फिल्डरच्या माध्यमातून. मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर होते. दुसऱ्यांदा त्याच्या हातामध्ये हा बॉल गेला. अक्षय होते त्या ठिकाणी. बॉल उचलून फेकता स्ट्रायकर एंडवरती बॅकअप मिळालं गेलं थर्डमॅनच्या फिल्डरचं. दरम्यान एक सिंगल आली आहे. धावसंख्या 15 आकडावरती. 4 षटकामध्ये हेच असतं की 4 षटकामध्ये तुम्हाला 40पेक्षा जास्त धावसंख्या बनवाव्या लागतात. कालच्या दिवसामध्ये तुम्ही 51 धावसंख्येचं टार्गेट मोठं पाहिलं, 19 धावसंख्येचं लो टार्गेटसुद्धा पाहिलं, एक निर्धाव षटक आणि त्याच्यानंतर एक चौकारांची हॅट्रिकसुद्धा कालच्या दिवसामध्ये पाहिली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीशी कडा होती का हा प्रश्नचिन्ह. डायरेक्ट हिट नसेल, कारण त्या ठिकाणी कैलाश पाटील सांगतात की डायरेक्ट हिट जर कदाचित केला असताना फलंदाज बाद होऊ शकले असते. बॅकअप होतं मागे, मिड ऑफ तैनात होतं, स्वतः यष्टिरक्षक होते त्या ठिकाणी. ते बीट झाले, त्याच्यानंतर फाईन लेगला बॉल गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही आहे आणि मिड ऑफचा फिल्डर तेच सांगत होता की डायरेक्ट हिट का केला गेला नाही. कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, ब्रेक थ्रो क्रमांक दुसरा मिळाला असता. सेफ होता त्या ठिकाणी. कैलाश पाटील खऱ्या अर्थाने कमबॅक करत असताना आता आपल्या गोलंदाजीवरती बाईची अजून एक सिंगल आली आहे. या ओव्हरमध्ये बाईच्या 2 धावसंख्या पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 16 ऑन बोर्ड. सरळ डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू व्यवस्थित बॅटवरती नाहीये. सरळ रेषेत फिल्डर बोलतात, स्ट्रायकरवरती ॲक्युरेट फेकी आली असती, फलंदाज बाद होऊ शकले असते. ॲक्युरन्सी नव्हती, ॲक्युरेट फेकी नाही स्ट्रायकरवरती. त्या ठिकाणी बॉल थोडासा स्वेर फेकला गेला फिल्डरच्या माध्यमातून, जे अगदी लॉंग ऑन लावतं डीपमध्ये. अजून एक सिंगल त्या ठिकाणी मिळाली जाते आणि टीमची 2 धावसंख्या मिळाल्या गेल्या. टीमची धावसंख्या 18. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, जिथे गोलंदाज होते किरण. कैलाश पाटीलच्या षटकामध्ये एक बाईचा चौकार आला, बाईची एक सिंगलसुद्धा आली, त्याच्यानंतर एक दुहेरी धावसंख्या आणि टीमची टोटल आता पोहोचत असताना 18 आकड्यावर. द विकेटने अप्पर कट खेळायचा होता, हाईट फॅक्टर जास्त होतं. सांगत असताना पंच की ओव्हर नंबर 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या 18. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम गावदेवी वालशिन. हर्ष इलेव्हन पिसे आणि बाळगोपाळ सोनाळे दोन टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. हर्ष इलेव्हन पिसे आणि बाळगोपाळ सोनाळे. 18 धावसंख्या. रणनीती चांगली आहे. प्रत्येक षटकामागे 10 पेक्षा कमी जास्त धावसंख्या होत असतात या 2 षटकांमध्ये, परंतु 10 पेक्षा कमी धावसंख्या या ठिकाणाहून दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्या. पहिले षटक किरणचं राहिले सक्सेसफुल, त्या षटकामध्ये विकेट आला, धावसंख्या 9 खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आले कैलाश पाटील, त्याने सुद्धा 22चा चौकार गेल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं गेलं. शेवटचा बॉल अगदी रायझिंग होता, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले त्या ठिकाणाहून आपण पाहिले गेले तर कमलेश. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18. सुंदर देखणं हे पर्व. 6 प्रेक्षक स्टँड आहेत, त्यानंतर सुसज्ज क्रीडांगण, 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला गवताचं थोडंसं गालिच्य सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नक्कीच या क्रीडांगणाचं नाव आहे. आणि त्या क्रीडांगणावरती चालू असलेली ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची दैदिप्यमान पंढरी म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक साऱ्या संघाने पराभव सोसला गेला, परंतु आजच्या दिवसामध्ये या 2 टीम्स एकमेकाच्या विरोधात, आई गावदेवी वालशिन आणि त्याच्या अगेन्स्ट संजय स्पोर्ट्स सावाद.
5 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल वाईड होते, एक विकेट सुद्धा आला. षटक क्रमांक पहिलं किरण याचं होतं, त्याच्यानंतर कैलाश पाटील यशस्वी षटक ते नक्कीच राहिलं गेलं. त्या षटकामध्ये धावसंख्या 9 खर्च झाल्या आणि तिसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणाहून दाखल झालाय तो म्हणजेच स्वप्नील. ओव्हर नंबर 3 स्वप्नील ओव्हर द विकेट लेग स्टंप त्या ठिकाणी अगदी वाकवला गेला, दाखवली गेली एसटी, वाकवली गेली. स्वप्नीलला मिळते सफलता. 18 आकड्यावरती दुसरा गडी बाद. शीर्षक सॉन्ग नक्की होतं या स्पर्धेचं. भिवंडी विभाग म्हटलं गेलं तर अगदी संगीताची पंढरी या भिवंडी विभागाला म्हटलं जातं. हा आवाज जर तुम्ही ऐकला असाल तर कोण विसरेल. अगदी आगरी समाजाची कोकिळा नक्की जिला म्हटलं जातं. सोनाली भोईर यांचा हा आवाज होता. भिवंडी विभागाने ना अनेक सारे आवाज खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राला दिलेले आहेत. सुजित पाटील बदामचा बादशाह हा सुद्धा नक्कीच भिवंडी या विभागामध्ये राहतो. सोनाली भोईर, त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर ज्ञानेश्वर जे नक्कीच रांजनोलीचे आहेत, जे हरी रेकॉर्डिंग स्टुडिओचे सर्व. त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर नवनाथ पाटील जे आपल्याला नक्कीच भिवंडी विभागातील पाहायला मिळतील. असंख्य अशी नावं आहेत आणि डी जे पम्या खऱ्या अर्थाने हे रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा भिवंडीमध्येच आहे. अनेक सारी संगीतं त्यांच्या माध्यमातून सुद्धा बनली जातात आणि या स्पर्धेचं हे शीर्षक सॉन्ग नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं आणि ते ऐकवलं गेलं डी जे मास्टरच्या माध्यमातून. विकेट क्रमांक दुसरा डाऊन झाला आहे. परतावं लागलं रोहितला मैदानाच्या बाहेर. पहिला विकेट जयेश 5 या आकड्यावरती बाद झाले होते. रोहितने बनवल्या गेल्या धावसंख्या 7 आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या 18 असताना रोहित बाद झाल्यात, जे दुसरे फलंदाज होते या टीमचे तंबूच्या छायेमध्ये जाताना. शॉर्ट बॉल होता, कट करायचं होतं. बॅकफुटला गेल्यानंतर गती ओळखली गेली त्या ठिकाणी फलंदाजाच्या ट्रान्सची. गती जशी त्यांनी मागे ठेवली गेली, पायांचा वेग त्यांनी थोडासा मागे आणला गेला. स्क्वेअर कट करायचा होता आणि हा प्रवास जो स्क्वेअर कटचा होता ना तो थोडासा चुकीच्या प्रकारे होता. बॉलची लेन चांगली आहे. स्वप्नीलचा विचार केला गेला. पहिला बॉल ही सुरेखरित्या होता, अगदी फुल्लर लेन. डाव्या स्टिकवरती तो चेंडू आदळला गेला. रोहितची विकेट आली आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. शॉर्ट पिच बॉल कट केला गेला. आता धावसंख्या चांगल्या मिळतील का. स्वीपर कवर करणारा फिल्डर आहेत. अलोंग दी कार्पेट चेंडू उचलला जाते. 2ची मागणी त्या ठिकाणी आणि मागणी पूर्ण सुद्धा होईल. फंबल झाले थोडीशी क्षेत्ररक्षक. असं वाटलं होतं की कट जेव्हा चेंडू झाला तेव्हा गॅपमधनं अगदी जलद गतीने जाईल, पण तो डीपमध्ये स्वीपर कवरला फिल्डर ठेवला गेला आहे. 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी हटलं गेलं होतं. कैलाश पाटीलच्या षटकामध्ये त्यांनी पूर्णपणे कमबॅक केला गेला. स्वप्नीला दाखल केलं गेलं तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट फेकला गेला आणि त्यानंतर या दुहेरी धावसंख्या एकवटत असताना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती गावदेवी वालशीन. शॉर्ट बॉल टर्न केला गेला. ऑन साईडला स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळता 2 फिल्डर प्रयत्न करतील, पण त्या 2 फिल्डरांच्या गॅपमधनं बॉल जाईल स्क्वेअर लेग सी मारीची पार. हा पहिला 4. थँक्यू. रुपेश परटोळे नक्की जे सावाचे आहेत त्याच्या बॅटमधनं कालच्या दिवसामधला पहिला चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला होता, जो या स्पर्धेचा पहिला चौकार 8:05 या क्रीडांगणावरती लागला होता. खरं त्याने या पहिल्या मॅचचा हा चौकार जर आपण पाहिला गेला तर दीपक नक्कीच याच्या बॅटमधनं हा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 3:52 दुसऱ्या खरं त्याने दिवसातला हा पहिला चौकार या क्रीडांगणावरती लागला गेला आहे आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. लेन सुरेखरित्या होती. शफल झाले, लेंथ ओळखली गेली. शॉर्ट पिच बॉल त्यालाही वाटलं गॅपमध्ये आपण खेळू शकतो, कारण जी स्क्वेअर लेगची गॅप होती ना ती भरपूर मोठी होती. ॲक्युरेटली त्या प्रेक्षक कक्षाच्या ज्या समोरासमोरची रॅलिंग आहे ना तिथनं बॉल अगदी दोन्ही फिल्डरच्या गॅपमधनं आला. त्या बॉलवरती मिळाला धावसंख्या 4 आणि 4ने टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. अनेक सारे कॅल्क्युलेटिंग आकडे ना अल्पेश दादाच्या माइंडमध्ये खऱ्या अर्थाने सेट असतात. त्यांनी सांगितलं गेलं की त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हा चौकार 3:52 आला आहे.
लेन चांगली होती. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं जे पहिल्या बॉलवरती रोहितने बॉल सोसत असताना लेग स्टंप जी वाकवली गेली तशाच प्रकारे हा बॉल चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच सबळता मिळतीये. त्या ठिकाणी गोलंदाज स्वप्नीलला लागणारा हा तिसरा झटका. बॉल चांगला होता. पहिला बॉल जसा फुल्लर लेंथ आला त्याच्यावरती विकेट आली होती रोहित यांची. तशाच प्रकारे चौकारानंतर लगेचच वार करत असताना वार केला गेला स्वप्नीलच्या बॉलवरती. अगदी बॉल चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं स्वप्नीलला, ते प्रत्युत्तर दिलं गेलं. शफल झाले. ऑन साईडला स्वीप करायचा खऱ्या तर प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेला. लेगस्टिक अगदी वाकवली गेली स्वप्नीलने आणि या षटकामध्ये 2 विकेट आल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना खरं तर पहिली LBW जर आपण विकेट जर आपण पाहिली गेली तर सरवलीचे खऱ्या अर्थाने ते खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच पहिली LBW विकेट हॅट्रिक आपण आजच्या ह्या वर्षाच्या हंगामामध्ये आपण पाहिली होती. आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये आता 2 विकेट अगदी बोल्ड केले गेले त्या ठिकाणी स्वप्नीलने. आणि टीमला जिथे खिंडार पाडायचं आहे ना धावसंख्येना ते खिंडार पाडण्याचं काम या षटकामध्ये स्वप्नीलने केले गेले. आणि हा या षटकामधला दुसरा झटका देत असताना गोलंदाज स्वप्नील. सांगितलं होतं सावधच्या खऱ्या अर्थाने कॅप्टनने की आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, कमी धावसंख्येपर्यंत आम्ही रोखू, त्यानंतर त्या धावसंख्या चेस करायचा आम्ही प्रयत्न करू. कारण बॅटिंग ऑर्डर, टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि जी शेवटची खऱ्या अर्थाने फलीची जी कामगिरी आहे ना तीसुद्धा त्यांची चांगली आहे. त्या अनुषंगाने स्वप्नीलचं हे चांगलं षटक राहिलं आहे. आणि या षटकामध्ये एक चौकार आला आहे आणि 2 विकेटसुद्धा आल्यात. कट केला आहे सॉफ्टॅने, सॉफ्ट डिसमिसल. अगदी फिल्डर डाऊन दी बॉल होते, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. हलक्यात त्याने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉटम हँडचा वापर केला गेला, जास्त फोर्स नव्हतं. कॅच स्वीकारली गेली. त्या ठिकाणी शॉट कव्हरला अजून 1 विकेटचं पतन. लागणारा चौथा झटका. धावसंख्या 24. डावखुर हाताचे फलंदाज होते आकाश. जसे मैदानाच्या आतमध्ये गेले पहिल्या बॉलवरती त्यांना मोठं उत्तर द्यायचं होतं स्वप्नीलला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर डगआउटमधनं त्यांनी पाहिले गेले 2 विकेट जे नक्कीच त्रिफला चीजच्या माध्यमातून बाद झाले. त्यांना चांगला फटका खेळायचा होता. बॅकफुटला गेल्यानंतर इनसाइड आउट खेळले होते. बॉटम हँडचा वापर, जास्त संपर्क नव्हता बॉल आणि चेंडूचा. शॉटमध्ये कबूरला फिल्डर होते. त्यांच्या अगदी नाजूक हातामध्ये ही झेल तुम्ही पाहिली गेली. आणि या षटकामधला हा तिसरा विकेट राहिला आहे नावावरती स्वप्नील यांच्या. एकच एंडने नक्कीच हे सर्व सामने खेळवले जातात. 4 षटकांच्या सर्व सामन्यांमध्ये तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. आणि फिल्डर आणि खेळाडूंना एका गोष्टीची नक्कीच विनंती करेन की लाईव्ह स्पर्धा मित्रांनो ही चालू आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुमचा जो सेफ्टी गार्ड असेल तो तुम्ही डगआउटमधनंच खऱ्या अर्थाने परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणीही गार्ड नक्कीच लावणार नाही याची दखल तुम्ही घ्यायची आहे. कारण क्रिकेट प्रेमींना खरं तर महिलासुद्धा असतात. स्त्रियासुद्धा ही मॅच जर पाहत असतील तर कदाचित लाईव्हच्या माध्यमातून एक वेगळं दृश्य आपल्याला नको आहे. त्याच्यामुळे नक्कीच ज्या खेळाडूंना गार्ड परिधान करायचे असेल त्यांनी मैदानाच्या बाहेरून गार्ड आतमध्ये परिधान करून जाऊ शकता. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय स्वप्नील यांचं. षटकामध्ये फक्त धावसंख्या 6. आणि आता जयेश दळवी ऑन साईडला खेळायचा होता. आणि अजून एक चांगला खऱ्या अर्थाने बॉल होता परंतु व्हाईट बॉल त्या ठिकाणी सांगतायत त्या ठिकाणी पंच. व्हाईट बॉल आला, लाईन मिस केली गेली. यष्टीरक्षकाने जसा व्हाईट बॉल आला त्याच्यावरती चौकार आलाय. धावसंख्या बनत नव्हत्या परंतु यष्टीरक्षकाने धावसंख्या या बनवण्यासाठी थोडंसं प्रयत्न त्या ठिकाणी दिले गेले बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि तब्बल व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती चौकार आलाय. धावसंख्या 29 या आकडावरती. धावसंख्या ना आता या चौकाराच्या साह्याने बनतायत. कारण लेग बाईचा चौकार तुम्ही कैलाश पाटीलच्या षटकामध्ये सुद्धा पाहिला. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल वाईड आले होते, ते नक्कीच 2 खराब चेंडू होते. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं चढ उतार तुम्हाला पाहायला मिळाला. 3 विकेट आले खात्यामध्ये. स्वप्नीलच्या बाद झाले, आकाश बाद झाले, दीपक बाद झाले, रोहित. आणि त्यानंतर जयेशच्या पहिल्याच बॉलवरती ऑनसाईडला खेळायचं होतं पण तो आउटसाईड द लेग स्टंप बाईकचा चौकार राहील. टीमची धावसंख्या 29. उचलला गेला फटका, डाऊन दी ग्राउंड हा फटका. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार. हा षटकार.
काल धावसंख्या बनत नव्हत्या, परंतु आता या षटकामध्ये धावसंख्या बनत आहेत. नशिबाची साथ ना खऱ्या अर्थाने हवी आहेच, कारण 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलवण्यासाठी 4 शब्दांची मेहनत करावी लागते. 3 षटकामध्ये तुम्ही मेहनत पाहिली गोलंदाजाची, पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजाचं राहिलं. त्यानंतर वाटलं गेलं फलंदाजांना की आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत. 11 खेळाडूंच्या मागे 12 खेळाडूंसह आपल्या गावाची मान मर्यादा आणि प्रतिष्ठा आपण परास्त झाल्यानंतर ती आपल्या खरं तर टीमच्या माध्यमातून नोंदवली जाईल. त्यामुळे आपल्याला संघर्ष तर करायलाच हवा. इथं संघर्ष केला गेला. बाईचा चौकार आला, त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 5. 29 या आकड्यावरती हा षटकार लागला आणि पहिला षटकार जर आपण पाहिलं गेलं तर तब्बल 3:58 हा आजच्या दिवसातला पहिला षटकार या क्रीडांगणावरती दाखवला गेलाय. तो ही फलंदाज जर आपण पाहिला गेलं तर दीपक याच्या बॅटमधनं आलाय, षटकार आलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती कालच्या दिवसातला दिगंबर यांच्या बॅटमधनं पहिला षटकार आला होता. बॉटमहँडचा सुरेखरित्या वापर, ऑन साईडला मिड विकेटला अगदी अलोंग द कार्पेट हा चेंडूला फील्ड केला जातो. चेंडू बॉलवरती आली, त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या अब तक 36. सिंगल आली आहे अलोंग द कार्पेट. छोट्या बॅकलिपचा नक्कीच वापर केला होता. बॉटमहँडचा सुंदर वापर होता. मनगटी ताकदीचा वापर या बॉलवरती होता, परंतु मिडलिंग नव्हतं व्यवस्थित, कारण फुल्लर लेन बॉल होता. मिड विकेटला चेंडूची फिल्डिंग झाली, बॉलवरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 36. या वेळेला बॉटमहँडचा आता सुरेख वापर, डाऊन दी ग्राउंड. फिल्डर पोहोचतील का? पोहोचले गेल्यात लॉंगॉनचे. ज्या फिल्डरने नक्कीच खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली गेली. लखन होते त्या ठिकाणी. टीमचा अनुभवी खऱ्या अर्थाने खेळाडू आणि अल्पेश दादा गायकवाड आम्हाला सांगत असताना की त्यांचा खऱ्या अर्थाने हा आवडता खेळाडू आहे लखन. सावा टीम म्हटलं तर अनेक सारे चेहरे नक्कीच तुम्हाला समोर येताना पाहायला मिळतील. डाऊन द ग्राउंड हा फटका होता. लॉंग ऑफला बॉल आला. लॉंग ऑनने नक्कीच बॉलला फील्ड केलं गेलं. आली त्या ठिकाणी सिंगल आणि टीमची धावसंख्या 37. लेफ्ट केला गेला चेंडू. माहिती आहे की सोडून दिला, बेनिफिट आपल्याला मिळेल कारण पंच वळतील. ऑफसाईड ऑफसम इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा एक्स्ट्राने सिंगल. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. टीम हर्ष इलेव्हन पिसे टीमचा कॅप्टन उपस्थित राहायचं आहे, कारण बालगोपाल सोनालीचे कॅप्टन उपस्थित आहेत. राऊंड द विकेट. बॉल चांगला आहे, गती चांगली होती, टप्पा चांगला होता. पंच कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाही, परंतु गोलंदाजाला इशारा दिला गेला पंचने की 1 फॉर दी ओव्हर. दुसरा बाउन्सर तुम्ही हाताळू शकत नाही. पहिला बाउन्सर नक्कीच तुम्ही पाहिला गेला होता कल्पेशच्या गोलंदाजीवरती असताना. त्या ठिकाणून नक्कीच त्यांना दंडित करण्यात आलं होतं आणि त्यानंतरचा हा इशारा दिला गेलाय जयेशला. उचलण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केला गेला चेंडू. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी एका टप्प्यावरती उचलला गेला. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला बॉडीला स्ट्रेच केलं गेलं. विकेट मिळाला असता, परंतु थोडासा वेळ घेतला गेला बॉल कलेक्ट करण्यासाठी आणि या बॉलवरती आल्या धावसंख्या 2. फिल्डिंग चांगली झाली. स्क्वेअर लेगला हा बॉल पाहायला मिळाला. एक टप्पा जसा घेतला गेला त्यांनी थोडीशी पायानं उचली दिली गेली. आपल्या एका हाताने बॉल अडवला गेला. स्क्वेअर लेगच्या फिल्डरने फेकला गेला स्ट्रायकर एंडवरती, परंतु यष्टीरक्षकाने कलेक्शन थोडंसं उशिरा केलं गेलं. त्याचा मोबदला एक्स्ट्रा 2 धावसंख्येने भोगावा लागला आणि टीम आता तब्बल पोचली जातीये ती म्हणजे 40 या आकड्यावरती. रणनीती साफ आहे या मॅचमध्ये, कारण 40 ते 45 धावसंख्या बनल्या ना तर टफिंग आउट होईल. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पद्धतीने ते वापरलं होतं, ओळखलं गेलं. त्या ठिकाणी फुटवर्क फलंदाजाचं टप्पा थोडासा आखूड ठेवण्यात आला. बॉल बीट होत असताना 40 धावसंख्या बनल्या गेल्यात आणि 41 धावसंख्येचं लक्ष्य आता कंप्लीट करावं लागेल. टॉस जिंकणारी टीम संजय स्पोर्ट्स सावादला. चला हर्ष इलेव्हन पिसे टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचे. बालगोपाल सोनाली पाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत.
हर्षिलम पीसेचे कॅप्टन उपस्थित आहेत का? असतील तर रिपोर्टिंग करायची आहे. कारण मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि जय बजरंग भावाले हे आपण ही मॅच नंतर खेळवणार आहोत. त्याच्यामुळे हर्षिलम पीसेचे कॅप्टन जर असतील किंवा एखादा खेळाडू असेल तर त्यांनी आलेल्याची नोंद करायची आहे. चला सलामीची जोडी पाठवा. टीम साबाद सलामीची जोडी पाठवायची आहे. पहिलीच मॅच आई गवदेव वालशिने वर्सेस संजय स्पोर्ट्स सावात. नंतर नक्कीच तुम्हाला अनेक सारे संघ या कडंगणावरती आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ त्यांच्या अगेन्स्ट असेल जय बजरंग भावाले ए, हर्षिरम पिसे वर्सेस बालगोपाल सोनाली पाडा. त्याच्यानंतर जय दुर्गा लोणाड, एन के स्पोर्ट्स खांडवल, नक्षत्र 11 चौधरपाडा वर्सेस जय हिंद देवरुंग. बिग बॅटल हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आई गवदेवी नानकर वर्सेस आई गवदेवी बापगाव, किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा वर्सेस आई एकविराज सांगे आणि जय बजरंग भावाले बी वर्सेस स्वामी समर्थ सोनाळे. यांच्यामध्ये नक्कीच आज या लढती या कडंगणावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्याच मॅचमध्ये धावसंख्येचं लक्ष आहे 41 धावसंख्येचं. कालच्या पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला 44 धावसंख्येचं लक्ष पाहायला मिळालं, जिथे दोन टीम्स एकामेकाच्या विरोधात होत्या. विचार केला गेला तर आई एकविराज सावद आणि शिवशक्ती लोणाड यांच्यामध्ये नक्कीच ती मॅच होती. पहिल्या मॅचमधला पहिला चौकार ज्या प्रकारे अल्पेश दादाने सांगितलं गेलं आणि आजच्या मॅचमध्ये सुद्धा खऱ्याने सुरुवात झाली ती म्हणजेच या डावाची तीही डॉट बॉलने. या स्पर्धेची सुद्धा सुरुवात डॉट बॉलने झाली होती. तशाच प्रकारे आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने या ठिकाणाहून झाली गेली. कमलेशला पाठवलं गेलं आहे. साचेंडूचं भवितव्य त्याच्या हातामध्ये तब्बल 10.25चा आस्किंग रन रेट हा मेंटेन ठेवायचा आहे. ते मेंटेन ठेवण्यासाठी आजच्या या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला उत्तीर्ण होण्याची स्वप्ने आता हातामध्ये असतील गोलंदाजाच्या. पहिलाच बॉल 41चं लक्ष्य. बॅकफुटला जात असताना अगदी फुल्लर लेंथ बॉल होता, खोदू शकले नाही. लॉंग ऑफला पाठवायचं होता बॉल, कारण लॉंग ऑफ क्षेत्र पूर्णपणे खुलं आहे. ते बघितलं गेलं होतं फलंदाजाने. ज्या आघाडीला गेल्यात किरण पाटील आणि त्याच्या समवेत कैलाश आपल्याला पाहायला मिळतात. कैलाशनी गोलंदाजी हाताळली गेली. आता आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आल्यात किरणसोबत. किरणने सुद्धा हाताळलं होतं पहिलं षटक, त्यानंतर त्यांनी कमबॅक केला गेला होता आणि तोच किरण आता पहिला बॉल डॉट खेळत असताना बॅकफुटला गेले. ऑन साईडला दिशा देण्याचं काम, सिंगल तर मिळेल. क्षेत्ररक्षक फंबल थोडेसे झाले. विकेट मिळेल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु नाही मिळणार. थांबवलं का गेलं किरणने हा प्रश्नचिन्ह जरूर असेल, कारण क्षेत्ररक्षक फंबल झाले होते. आणि हा आडाकाडा ना ह्या गोष्टीचा विचार करावाच लागतो. आपण बॉल खऱ्या अर्थाने खेळतो त्यावेळेला फिल्डिंग पोझिशन काय आहे, फिल्डर बीट होत आहेत की नाही, फेकी कोणत्या साईडला करतील, या गोष्टीची दखल ना खेळाडूंना घ्यावी लागते. ती दखल घेतली गेली. कॉल दिला गेला कैलाशला की धावसंख्या आपल्याला धोकादायक ठरू शकते. वळवलं गेलं, संधी होती, संधी मिस झाली गेली आणि सळगचा हा दुसरा चेंडू सुरेख फेकला जातोय गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून. पुढे सरसावून केले. इनफिल्डला बेदला गेला. एक्स्ट्रा कव्हरला सरळ हा बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हर बीट करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू सी मारेशी पार. हा पहिला 4.
7 धावसंख्या, म्हणजेच एक चेंडू नो आला, ती अतिरिक्त धावसंख्या. लो फुल टॉस बॉल होता, बॅकक्लिपला थोडंसं खाली घेतलं, बॅकफुटला जाऊन जागा बनवली गेली. 30 सर्कलचे जे खऱ्या त्याने फिल्डर होते, जिथे आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट मिड विकेटला, ते जसे बीट झाले लॉंगॉनच्या फिल्डरने फीड केला गेला चेंडू. अजून एक लो फुल टॉस बॉल, तशाच प्रकारे खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा चौकार जाईल का? फिल्डर जीवाच्या आकांताने वळले गेले, परंतु शर्यत क्षेत्ररक्षकांनी चेंडूची शेवटच्या क्षणाला बॉल बाउंडर लाईनच्या बाहेर. या षटकामधला कमलेश अगेन्स्ट हा दुसरा चौकार. एक्स्ट्रा क्रॅकिंग हा कव्हर होता. लो फुल टॉस बॉल, अगदी लो फुल टॉस चेंडू कशा प्रकारे खेळावा हे दाखवलं गेलं कमलेशला आणि आपली दखल दिली गेली मैदानाच्या आतमध्ये. किरण पाटील आता तेच सांगत असताना की शेर अभि जिंदा आहे. बॅकलिपला थोडंसं गाली, छोट्या बॅकलिपचा नक्कीच त्याने वापर केला गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर जी गॅप आहे ती भरपूर मोठी आहे, ती गॅप ॲक्युरेटली ना बघितली गेली. ही ॲक्युरन्सी आता गोलंदाज कमलेशने ना रचायला हवी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये 2 चौकार आले, ते क्षेत्र पूर्णपणे खुल्लं आहे. लॉंगॉनला लॉंग ऑफला पाठवायचं की नाही, की त्याच्यानंतर मिड विकेटला स्क्वेअर लेगला पाठवायचं, एक फिल्डर मिड विकेटला त्या ठिकाणी पाठवायचा, या गोष्टीची ना आता जाणीव घेतली गेली आणि एक फिल्डर आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहे. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोलंदाजी करेल तरी कसा, कारण खुलं क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर आलं, त्याच्यामधनं 2 चौकार आले. जो लॉंग ऑफचा फिल्डर होता तो पाठवला गेला एक्स्ट्रा कव्हरला, जो मिड विकेटचा होता तो लॉंगॉनला पाठवला गेला. त्यानेही माहिती होतं की स्क्वेअर लेग आणि मिड विकेट पूर्णपणे खुलं आहे. अगदी फुल टॉस बॉल टर्न केला गेला स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार. कमलेश अगेन्स्ट हा शेवटच्या बॉलवरती सुद्धा चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 15. थँक्यू डीजे. चांगला फटका होता आणि हा ग्राफ नक्कीच तुम्ही पाहू शकता. प्रथम बॅटिंग गेली, त्या ठिकाणी 4 गडी कशा प्रकारे बाद झाले. बॅटिंग ग्राफ कुठे होता, त्या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्याच्यानंतर सेकंड सेशनमध्ये पहिल्या षटकामध्ये तो ग्राफ ना अगदी वरती चालला आहे, म्हणजे धावसंख्या 15 आकड्यावरती आहेत. तो तुम्हाला ग्राफ नक्कीच GTCच्या या मेगा स्क्रीनवरती नक्कीच तुम्ही पाहू शकता. चांगलं वर्क, प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने नजर असणं, त्यानंतर त्या बारकाईने नजरेला अगदी प्रेक्षकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवलं जावं याच्यावरती अनेक साऱ्या गोष्टींचा खरं तर त्याने अभ्यास केला गेला. आणि 5 कॅमेरासह अगदी एक तुम्हाला कालच्या दिवसामध्ये ड्रोन कॅमेरासुद्धा पाहायला मिळाला. आणि या क्रीडांगणाचा जो आराखडा आहे अगदी त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये कैद केला गेला आणि GTCच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला सुद्धा गेला. कारण प्रथमतःच आम्ही असं पाहिलं की GTCच्या माध्यमातून एक छोटासा मोबाईल होता, त्या मोबाईलवरती पूर्णपणे पाहिलं गेलं तर कॉम्प्युटर बॉक्स कवर की GTCचे ऑपरेटर कव्हर करत होते. म्हणजेच एक वेगळ्या दर्जावरती ना आता पोचती आहे टीम GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये सुद्धा संपूर्णपणे टीम त्यांची कार्यरत आहेत. तेजस आमच्या समवेत आहेत ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ना आपण जर पाहिलं गेलं तर त्यांचाच मुख्य वाटा राहिला आहे की या स्पर्धेचा एक एक क्षण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. गुड वर्क GTC. जयेश आलात ओव्हर नंबर 2 मध्ये. लो फुल टॉस खेळला गेला आहे. बॅट्समन त्या ठिकाणी होते कैलाशच्या बॅटपर्यंत पहिली सिंगल तर आली आहे. डबलचा प्रयत्न कदाचित नसेल, कारण सांगतोय किरण की पहिल्या षटकामध्ये 15 जास्त धावसंख्या आपण अनुमानानुसार बनवल्या गेल्यात, त्याच्यामुळे कोणत्या प्रकारे धोका नको. आणि ज्या अर्थाने पहिल्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं आहे ना, तर त्यांनीच डगआउटमधनं एक स्वप्न पाहिलं गेलं की 41 धावसंख्येचं लक्ष आहे, अंडर प्रेशर आपल्याला क्रिकेट खेळायचं नाही, एक एक बॉल अगदी तंतोतंत धावसंख्येने बाहेर गेला पाहिजे. ते जाणलं गेलं. किरणच्या बॅटमधनं अद्याप आपल्याला 4-3 चौकार पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर हा पहिला बॉल त्या ठिकाणी फीज केला गेला, फ्लिक होता फटका. जयेशचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, या बॉलवरती आली सुद्धा सिंगल. टीमची धावसंख्या तब्बल पोहोचते 17 आकड्यावरती. बॅकलिपचा ना खऱ्या अर्थाने किरण खूप चांगल्या प्रकारे वापर करतात. खूप कमी फलंदाजांना खऱ्या अर्थाने या फटक्या खेळण्यासाठी जी प्रॉपर बॅकलिप असते आणि प्रॉपर जे पद्धतादित्य असते ना त्यांची ओळख असते. आता पहा बॉल लो फुल टॉस होते, 4 बॉल कमलेशचे लो फुल टॉस होते, त्यांना सुरेखरित्या खेळले गेले. काही चेंडूवरती बचावसुद्धा केला गेला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या 15 होत्या. ओव्हर द विकेटने सोडून देतात. अनुभव बोलतोय. किरण त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगवरती असताना स्ट्रायकिंगवरती गेले, त्या ठिकाणी कैलाश. अनुभव त्यांनी सांगितलं गेलं की आउटसाईड जे ऑफस्टम चेंडू आहे फेकला गेला, अतिरिक्त धावसंख्या तर मिळेल, छेडछाणी करण्याची आपल्याला काही गरज नाही या बॉलवरती. इथनं सोडून दिला बॉल, आली सिंगल. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती.
हर्षिलम पिसे आणि बालगोपाल सोनालीपाडा यांच्यामध्ये लढत असेल. हर्षिलम पिसे कॅप्टन रिपोर्टिंग करा. शॉट ऑफ लाईन ऑन साईडला टर्न केला गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत मिड विकेटला. उचलला गेला 2 टप्प्यावरती. स्ट्रायकरवरती ॲक्युरेट वेळी गुड थ्रो. चांगला थ्रो होता फिल्डरचा. एक सिंगलने स्ट्राईक झाली. रोटेट. धावसंख्या 19 वरती पोचत असताना अजून एक तब्बल 20 धावसंख्येची करार गरज असेल. धावसंख्या 19 पोचले जातात. 41चं लक्ष आहे. फुल टॉस बॉल. अगदी फास्टेस्ट फुल टॉस नव्हता. अगदी स्लोवर होऊन आला. जेव्हा चेंडू लँड झाला तेव्हा वाटलं गेलं की कमरेच्या वरती हा बॉल पंचांना आहे. पंचाने लगेचच दर्शवलं गेलं की इट्स नो बॉल. खरं त्याने फास्टेस्ट फुल टॉस नव्हता. लो फुल टॉस करण्याचा प्रयत्न हाताबंद कदाचित रिलीज करता वेळेला बॉल निसटला असेल. त्या अनुषंगाने पंचाने लगेच दर्शवला गेला की हा बॉल कमरेच्या वरती आहे. 9चा इशारा दिला गेला. फ्री हिटचा सुद्धा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना अंपायर आणि टीमची धावसंख्या 21 आणि इनारा बॉल असेल फ्री हिट. थांबून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केला गेलाय. एलिव्हेशन चांगलं. हवेच्या अगदी लाटांवरती स्वार. चेंडू सी मारेशी पार. हा षटकार. स्क्वेअर लेगला अगदी हा बॉल पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल. फायदा उचलला गेला. शॉर्ट ऑफ लाईन पर्वणी होती. सिमेंट विकेट आहे. उचली जास्त मिळाली गेली आणि बॉल सरळ स्क्वेअर लेगला षटकार. अजून एक चांगला फटका. डाऊन दी ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर. मिड विकेटच्या बाहेर हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. ही यूज अ मॅसिव्ह 6. षटकार आलाय अगदी डाऊन दी ग्राउंड. काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी जागेवरून खऱ्या अर्थाने हा फटका खेळला गेला. फुल्ल लेन बॉल त्याला खोदून काढला गेला आणि या षटकामधला हा दुसरा षटकार. अजून एक चांगला फटका. वॉर्ड शॉट. स्क्वेअर कट. नजाकत देखना फटका. अगदी धावा दणदण करीत मिळतील 4 आणि या षटकामध्ये ताबडतोब बल्लेबाजी. तिथनं फलंदाज पाहायला मिळतात. कैलाश ही इज ऑन फायर नाव. काय फलंदाजी चालू आहे. ज्या प्रकारे एखाद्या रिमोटमध्ये आपण ड्युरासेलचा सेल टाकावा आणि तो कालांतराने जास्त टिकावा ना, तशाच प्रकारे अगदी कालांतराने जास्त टिकणारी फलंदाजी चालू आहे. पार्टनरशिप ना खूप चांगल्या प्रकारे रचती आहे किरण पाटील आणि कैलाशमध्ये. पहिल्याच डावामध्ये फिल्डिंग करत असताना 40 धावसंख्येपर्यंत रोखलं गेलं. 41 धावसंख्येचं टार्गेट त्यांच्या समोर होतं. पहिल्या बॉलवरती जसे 2 चेंडू डॉट आले, वाटलं गेलं की आता जो प्रत्युत्तर फिल्डिंग करणारी टीम आणि कमलेशने दिलाय ना, तोच प्रत्युत्तर आपल्याला बॅटिंगवरती द्यायलाच हवा. सिलेदार कोण बनला गेला. पाया रचला गेला त्या ठिकाणाहून किरणने, कैलाश पाटीलने, स्वप्नीलने, जयेशने. आणि जोडीला जात असताना कैलाश किरण सुरुवातीला त्यांनी चौकार आला ना, त्यावेळेला स्वप्न दाखवलं गेलं की आपल्या टीमला एक उंच दर्जा द्यायचा आहे आणि उंच दर्जा देणारी फलंदाजी आपण कैलाशशी पाहिली गेली आणि टीमची धावसंख्या तब्बल 37 या आकड्यावरती पोहोचवली गेली. अजूनही 12 चेंडू आणि 4ची गरज. बहुत तयार. द विकेटने 4ची गरज. आउटसाइड द लेग स्टंप बॉल पाहायला मिळाले. रोहित लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच केला गेला आणि मंडप डेकोरेटर्सचे जे नक्कीच प्रोप्रायटर आहेत, विनंती करेन आयोजकाची संपर्क तुम्हाला साधायचा आहे. हाही वाईट चेंडू. हर्षिलम पिसे टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचे. हर्षिलम पिसे नक्कीच दोन्ही कॅप्टनच्या उपस्थितीने आपण टॉस करणार आहोत. विजय स्ट्रोक किरण पाटीलच्या बॅटमधनं पहिल्या मॅचमध्ये जिंकतीये टीम संजय स्पोर्ट्स सावत. चला टॉस करणार आहोत आपण. हर्षिलेवन पिसे आणि बालगोपाल सोनालीपाडा. आपण टॉस करणार आहोत. हर्षिलम पिसे आणि बालगोपाल सोनालीपाडा. साहेबांची शुभ असते.
नक्कीच आपण टॉस करणार आहोत. कॉईन स्पिन केला गेला आणि टॉस खऱ्या अर्थाने लागला गेला टीम सोनाली पाडा कॅप्टनच्या खऱ्या अर्थाने बाजूने. मान्यवरांना विनंती असेल की विराजमान व्हायचं व्यासपीठावरती. टॉस जिंकलाय, प्रथमचा डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण.